नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी आप्पेची रेसिपी दाखवणार आहे. हे आप्पे स्टफ आप्पे आहेत. आता यामध्ये मी बटाट्याची भाजी भरून हे केलेले आप्पे आहेत. आणि यासाठी आपल्याला आपण जे इडलीचं बॅटर असतं त्या इडलीच्या बॅटरपासून मी हे आप्पे तयार केलेले आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता हे कशी करायची मी तुम्हाला आता दाखवत. आता या ठिकाणी मी इडली बॅटर घेतलेलं आहे. आता हे इडलीसाठी मी तयार केलेलं होतं. आता ह्याच्यापासून काही इडली काही आप्पे मी बनवणार आहे. तर बघा मैत्रिणींना, आता मी आता हे पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये फक्त मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं एका साईडने ते व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. तर चला आता आपण हे बाजूला ठेवून देऊया आणि आता त्याची भाजी कशी करायची ते बघूया. तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे आता आपण हे पीठ व्यवस्थित मीठ घालून फेटून ठेवून द्यायचे. आणि आता आपण बटाटा घेऊया. आता हे मी 4 बटाटे घेतलेले आहेत आणि ते उकडायला आपण ठेवून देऊया. आता हे स्टफ आप्पे खाण्यासाठी तर खूप टेस्टी असे लागतात. तर आता इडलीच्या बॅटरपासून आपण फक्त इडली डोसा असेच पदार्थ बनवतो, पण अशा प्रकारे जर वेगळं काही बनवलं तर खाण्यासाठी पण टेस्टी लागतं आणि मुलंसुद्धा ते आवडीने खातात. तर बघा मैत्रिणींनो, आता हे आपण बटाटे उकडायला ठेवून देणार आहेत. तर मॅगी व पिझ्झा असं देण्यापेक्षा असे काही वेगवेगळे पदार्थ मुलांना बनवून दिलं तर मुलंसुद्धा ते आवडीने खातात. आता आपण कुकरमध्ये बटाटे ठेवलेले आहेत. आता हे आपण उकडत ठेवूया. आता हे बटाटे उकडताना आपण ते पाण्यामध्ये न टाकता आपण एका बाऊलमध्ये हे बटाटे उकडत ठेवलेले आहेत, जेणेकरून ते जास्त उकडले जात नाहीत. तर बघा आता आपण आता हे भाजीसाठी मी काय काय वापरणार आहे. तर या ठिकाणी आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता मी बारीक करून घेणार आहे मिक्सरला लावून. या ठिकाणी मी 7-8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे, 5-6 मिरच्या आणि आलं, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर चला आपण आता हे यामध्ये मीठ टाकू आणि बारीक करून घेऊया. आता आपलं हे चटणी तयार झालेली आहे हिरव्या मिरचीची. आता आपण ते बटाटे पण आपले आता उकडून झालेले आहेत. आता हे बटाटे आपण बारीक करून घेतलेले आहेत. आता हे उकडून आपण हाताने पूर्ण स्मॅश करून घ्यायचे ते बटाटे आणि आता याची आपल्याला भाजी तयार करून घ्यायची आहे. आपण आता जे हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं आहे त्याच्यापासूनच आपल्याला आता ही भाजी तयार करायची आहे. तर चला आता आपण भाजी तयार करून घेऊया. आता या ठिकाणी मी बटाटे उकडून ते व्यवस्थित असे सर्व गाठी त्याच्या मोडून घेतलेल्या आहेत. तुम्ही किसणीने सुद्धा किसून घेऊ शकता. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता यामध्ये आपल्याला फोडणी करून घ्यायची आणि त्यामध्ये जो हिरवा मिरचीचा ठेचा केला आहे तो ठेचा आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. आणि आता हा ठेचा टाकल्यानंतर आपण त्यामध्ये हळद टाकणार आहोत फक्त आणि बटाटे टाकून व्यवस्थित भाजी परतून घेऊया. आता ही भाजी आपण व्यवस्थित परतून घेऊया आणि ते त्यामध्ये आता मीठ टाकू आणि व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घेणार आहोत. आणि आता ही भाजी आपण प्लेटमध्ये काढून थंड व्हायला ठेवून दिलेली आहे. आता हे बॅटरमध्ये थोडंसं परत मीठ टाकून फेटून घेऊया. आता हे व्यवस्थित आता परत एकदा आपल्याला व्यवस्थित ते हलवून घ्यायचं आहे. तर चला आता आपण हे व्यवस्थित आता पुन्हा एकदा आता करायच्या अगोदर पण आपल्याला ते व्यवस्थित एका साईडने फेटून घ्यायचं आहे. आता बघा, आता हे व्यवस्थित आपलं आता फिरवून झालेलं आहे. असं फिरवल्यामुळं ते बॅटर एकदम मोकळं होतं आणि आप्पे हे फुगले जातात छान. आता मी आप्पे पात्र घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं प्रमाणात तेल टाकायचं आहे. थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. हे थोडंसं मी गरम करून घेतलेलं आहे आता. आणि याच्यामध्ये तेल टाकू आपण आणि त्यामध्ये आता आपल्याला ते बॅटर टाकून घ्यायचं आहे इडलीचं. आता इडलीचं बॅटर टाकून घ्यायचं आहे पूर्ण. त्याच्यामध्ये इडली बॅटर टाकू आणि आता बघा हे सर्व आपल्याला वाट्यांमध्ये ते टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण जी भाजी केली होती त्याचे असे बारीक बारीक बॉल तयार करायचे आणि
ते त्या बॅटरमध्ये ठेवून द्यायचे आहेत. आता या बॅटरमध्ये ते आपण बॉल टाकून घेऊया आणि सर्व वाट्यांमध्ये आपण ते बॉल टाकून घेऊया. चला आता मग. आणि खाण्यासाठी पण हे अगदी टेस्टी लागतं आणि मुलांना आणि मोठ्यांना पण हे आप्पे खूप आवडतात आणि करण्यासाठी अगदी सोपे आहेत. आता वरून पण आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. तर चला आता आपण पूर्ण बॅटर याच्यावर टाकून घेऊया आणि आप्पे आपण आता गॅसवर आता ठेवलेलं आहे ते आप्पे पात्र आणि आता वरून पण मी बॅटर टाकून घेत आहे. तर बघा आता हे आपण गॅसवर ठेवून देऊया आणि आता 5 मिनटामध्ये आपले आप्पे रेडी होतील. तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे हे आप्पे आपले रेडी झालेले आहे. तर बघा आतमध्ये हे स्टफिंगसुद्धा खूप छान असं तयार झालेलं आहे आणि खाण्यासाठी खूप टेस्टी हे आप्पे बनतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली तर लाईक